शिवानंद निलंगेकर यांना झालेली अटक आणि त्यानंतर माध्यमांमध्ये येत असणाऱ्या बातम्या त्यामध्ये काही कॉमेंट्स चर्चेला आल्या। त्यामध्ये अनेकांनी शिवानंद निलंगेकर यांना घोटाळेबाज म्हणू नका, त्यांना फ्रॉड म्हणू नका, ती एक चांगली व्यक्ती आहे अशा प्रकारच्या कॉमेंट केल्या। त्यांच्या विरोधात पोस्ट घालणाऱ्यांना शिवीगाळी केली। ही परिस्थिती का निर्माण झाली? कारण एकंदर ह्या प्रकारात खरं तर गुंतवणूक हा शब्द इथे कसा वापरावा हा माध्यमांसमोर प्रश्न आहे। कारण निलंगेकर यांनी हँडलोन किंवा हात उसने पैसे घेतलेले आहेत लाखोंच्या घरामध्ये, आणि त्या हात उसने पैशांचा वापर आपण वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये करणार आहे असं सांगून त्यातून मला होत असलेल्या फायद्यातून मी माझ्या परिवाराला जे मला हात उसने पैसे देतात त्यांना मी मदत करतो, ही त्यांची भूमिका आहे। खरं तर अशा प्रकारचे हात उसने पैसे मोठ्या प्रमाणात घेऊन त्यांनी पळ काढला असता किंवा त्यांनी व्याज द्यायला नकार दिला असता तर त्याला घोटाळा असं संबोधित करता आलं असतं। मात्र सरकार किंवा प्रशासनाने जी कारवाई केली ती चुकीची आहे असं म्हणता येत नाही। कारण पुढील काळात अशा प्रकारची घटना घडली असती तर त्यानंतर घोटाळा झालाच असता। शिवानंद निलंगेकर यांच्या या एकंदर प्रकरणाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा सध्या तरी तपास, चौकशी आणि साऱ्या गोष्टीतून बाहेर येणारं सत्य याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे। त्यामुळे माध्यमांनीही थेट प्रतिक्रिया, थेट घोटाळा किंवा थेट घोटाळेबाज असा उल्लेख न करणंच बरं आहे। हेच या कॉमेंटच्या माध्यमातून सध्या तरी दिसून येत आहे।